दसऱ्याच्या वेधाची। दसरा आणि राजकीय मेळाव्यांचं गणित महाराष्ट्राला काही नवीन नाहीये। विशेष म्हणजे ठाकरे आणि दसरा मेळावा असं वेगळं समीकरण आहे। दसरा मेळाव्याला शिवतीर्थावरून बाळासाहेब ठाकरे शिवसैनिकांना पुढची दिशा दाखवत आणि त्याच्यानंतर उद्धव ठाकरे दसरा मेळाव्यातून शिवसैनिकांसमोर पुढील राजकीय भूमिका मांडतात। मात्र शिवसेना फुटीनंतर एकनाथ शिंदे आणि ठाकरे असे दोघांचे दसरा मेळावे होतात। पण यंदाचा दसरा मेळावा हा ठाकरेंचे शिवसैनिक आणि मनसैनिकांसाठी स्पेशल असणार आहे। कारण यंदाचा दसरा मेळाव्यामध्ये ठाकरे बंधू 2 दशकानंतर शिवतीर्थावर एकत्र येण्याची शक्यता आहे। दसरा मेळाव्यानिमित्त उद्धव ठाकरे आणि त्याचबरोबर राज ठाकरे यांना निमंत्रण दिलं जाणार असल्याची माहिती आहे। उद्धव ठाकरे बंधू राज ठाकरेंना निमंत्रण देणार असल्याची माहिती आहे। सूत्रांकडून ही माहिती मिळते। एवढंच नाही तर याच व्यासपीठावरून ठाकरे बंधू मोठी घोषणा करणार असल्याची ही माहिती आहे। त्यामुळे ठाकरे बंधू दसरा मेळाव्यात एकत्र आल्यास कोणती घोषणा करणार यावरून विविध चर्चा सुरू झाल्यात। आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधू युतीची घोषणा करणार का अशी ही चर्चा सुरू झाली आहे। तर गेल्या काही महिन्यांमध्ये ठाकरे बंधूंच्या भेटीगाठी कधी कधी झाल्या होत्या ते आपण बघूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। त्यामध्ये 5 जुलै 2025ला विजयी मेळावा झाला होता आणि या विजयी मेळाव्यानिमित्त 2 दशकानंतर ठाकरे बंधू एकत्र आलेले होते, एकाच व्यासपीठावर दिसले होते। आणि यानंतर 27 जुलै 2025ला मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त राज ठाकरेंनी हजेरी लावली। मातोश्रीवर जाऊन त्यांनी शुभेच्छा दिल्या। यानंतर पुढच्याच महिन्यामध्ये म्हणजे 27 ऑगस्ट 2025ला शिवतीर्थ हे जे राज ठाकरेंचं निवासस्थान आहे, इथं गणेशोत्सवानिमित्त उद्धव ठाकरे सह कुटुंब पोहोचले शिवतीर्थावर आणि ठाकरे कुटुंबाचं मनोमिलन पाहायला मिळालं। आणि आता पुढे 2 ऑक्टोबर 2025ला म्हणजे पुढच्या महिन्यामध्ये दसरा मेळावा आहे आणि ठाकरे बंधू एकाच व्यासपीठावर या दिवशी दिसण्याची शक्यता आहे। महत्त्वाची घोषणा करणार असल्याची ही चर्चा सुरू झाली आहे। एकीकडे या चर्चा सुरू होत्या तर दुसरीकडे संजय राऊतांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे। त्याच्याविषयी काही माहीत नाही। इतकं सांगू शकेन की सन्माननीय उद्धव ठाकरे व सन्माननीय राज ठाकरे यांच्यामध्ये उत्तम प्रकारचा सुसंवाद अनेक बाबतीत सुरू आहे। एवढं मी मला खात्रीनं सांग। बघा, मेळावा हा शिवसेनेचा असतो, दसरा मेळावा हा शिवसेनेचा असतो। माझ्या माहितीप्रमाणे राज ठाकरे यांचा एक वेगळा मेळावा गुढीपाडव्याला अशी माझी आतापर्यंतची माहिती आहे। 2 स्वतंत्र पक्ष आहेत। विचारसरणी जरी मराठी माणसासंदर्भात एक असली तरी 2 स्वतंत्र पक्ष आहेत। शिवसेनेचा दसरा मेळावा परंपरेनं दसऱ्यालाच होतो। शिवसेनेचे पक्षप्रमुख मार्गदर्शन करतात आणि माझ्या आतापर्यंतच्या आकलनानुसार राज ठाकरे हे गुढीपाडव्याला त्यांच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतात। तर या चर्चांची सुरुवात झाली ती म्हणजे सचिन अहिर यांनी केलेल्या एका विधानावरून। सूचक विधान करत अहिर नेमकं काय म्हणाले होते ते आपण बघूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। तर सचिन अहिर यांनी जे वक्तव्य केलं होतं त्यानंतर आता या चर्चांना उधाण आलेलं आहे। त्यामुळे पुढे नेमकं काय होणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। विशेषतः मनसैनिक आणि ठाकरेंच्या शिवसेनेतील शिवसैनिक यांचं लक्ष आहे, त्यांच्यामध्ये उत्सुकता वाढली आहे। दसरा मेळाव्याला एकत्र येणार आहे असे संकेत सचिन अहिर यांनी सचिन अहिरने जे संकेत दिला त्यांना माझ्या शुभेच्छा आहे। ठाकरे दसरा मेळाव्याला एकत्र येणार आहे असे संकेत सचिन अहिर यांनी सचिन अहिरने जे संकेत दिला त्यांना माझ्या शुभेच्छा आहे।